आमदार महेंद्र थोरवेंचा मास्टर स्ट्रोक. खोपोली राष्ट्रवादीला मोठा धक्का. तात्या रिठे शहरप्रमुख तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या हाती धनुष्यबाण. खोपोली शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना शहर आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका केविना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड आणि अभ्यासू नेते उबेद पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नवीन नियुक्त्या आणि पक्ष विस्तार मेळाव्यात आगामी काळातील संघटन मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये राजकारणातील हुशार समजले जाणारे नेतृत्व लक्ष्मण उर्फ तात्या रिठे यांची शिवसेना खोपोली शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तात्या रिठे यांच्या निवडीमुळे शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून इतरही अनेक सक्रिय कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. दिग्गजांच्या उपस्थित सोहळ्याला खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे, संदीप पाटील, हरीश काळे, अनिल सानप, राजू गायकवाड, ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल, यशवंत सावंत, प्रसिद्धी प्रमुख भाऊ सणस, प्रियाताई जाधव, माधवी रिठे यांसह शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी, कर्जत, खालापूर तालुका पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या गायकवाड आणि पटेल समर्थकांनी एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश केल्याने खोपोली शहरात राष्ट्रवादीची मोठी पडझड झाल्याची चर्चा रंगली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या पक्ष प्रवेशामुळे खोपोलीत शिवसेनेची व आमदार महेंद्र थोरवे यांची ताकद अधिक वाढली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. आणि प्रत्येक विभागामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जसं पहिलं गाव होतं, गावामध्ये शाखा होती आणि शाखेप्रमाणे शाखा त्या ठिकाणी प्रमुख असायचे आणि शिवसेना वाढायची. आता गावाच्या ठिकाणी अनेक सोसायट्या झालेल्या आहेत. सोसायटीमध्ये काही काय म्हटलं की 400-500 ब्लॉक असतात, म्हणजे एका सोसायटीमध्ये 2-2 गावं बसायला लागली. आम्ही ह्या इथून पुढे प्रत्येक सोसायटीमध्ये एक कार्यकर्ता असतात, त्या ठिकाणी विभाग प्रमुख असणार, शाखा प्रमुख असणार. शिवसेना ही खोपोली शहरामध्ये कशी वाढेल आणि शिवसेनेचे विचार हे प्रत्येकाच्या मनात केले पाहिजे. वंदनीय शिवसेना प्रमुख साहेब यांना प्रत्यक्षात आम्ही म्हणजे समोर पाहिलं नाही, त्यांचे विचार मात्र भरपूर ऐकले. आजही सुद्धा यूट्यूबवर त्यांची भाषणं ऐकतो, पण त्यांच्या रूपामध्ये साहेबांच्या रूपामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब भेटले असं वाटतं. आनंद दिघे साहेब यांना पाहिलं नाही, परंतु त्यांचे विचार ते आपल्या रूपातून आम्ही पाहत आहोत. शिंदे साहेबांशी एवढा संपर्क झालेला नाही, पण त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, त्यांचा प्रत्येक वेळेला कार्याची क्षमता आणि प्रत्येक वेळेला कार्य कसं करावं, कार्यकर्त्याला कसं जवळ करावं आणि प्रत्येकाची संपर्क कसा राहावा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामं कसं करावी हे आपल्या रूपाने पाहतो. म्हणून आज हे सर्व शिवसैनिक आपल्या जवळ येत आहेत आणि आपली एक गुणवत्ता एक चांगली आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण ओळखता. कुठलाही कार्यकर्ता पक्ष कार्यात जरी नाही आला, आमदार साहेबांकडे गेला, बाळा बोल काय काम आहे, कसं काय आहे, आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आपण करता. म्हणून इथून पुढे या खोपोली शहरामध्ये शिवसेना खूप प्रमाणात चांगली वाढणार आहे. आमच्या विचाराचे आपले केविनाताई गायकवाड यांनी माझी नगरसेविका आहेत, अक्षरशः मागच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. आमचे मित्र विशालजी गायकवाड हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते होते, खूप चांगलं काम केलं. परत आमचे उमेदजी आपल्या विरुद्ध लढले, पण आपल्याबरोबर आले. त्यांना माहिती आहे की इथंच आपल्याला न्याय मिळू शकतो आणि ते परत आले म्हणून आपलं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी जास्त वेळ न घेता, जास्त न बोलता मी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.